नमस्कार, मी सुवर्णा दुसाने बोल मुंबई बोल या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे विषय खरं तर आपण रोज या कार्यक्रमामध्ये घेऊन येत असतो। नुकतीच घाटकोपरला सिद्धी साई ही इमारत कोसळली आणि त्यानिमित्तानं मुंबईमधल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न उपस्थित झाला। वेगवेगळ्या ठिकाणच्या धोकादायक इमारतींमध्ये आपण फिरतोय, तिथल्या जनतेच्या भावना सुद्धा जाणून घेतोय। त्याचबरोबर ट्रान्झिट कॅम्प मध्ये जिथे लोकांना शिफ्ट करण्यात आलंय तिथल्याही लोकांची आपण कित्येक दिवस चर्चा करतोय। आज आपण आलेलो आहोत वरळीच्या बीडीडी चाळीमध्ये। खरं तर बीडीडी चाळी या एक मुंबईचा इतिहास आहेत, मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या साक्षीदार राहिलेल्या आहेत। 1924 सालची ही इमारत आहे बीडीडी चाळ। मुंबईमध्ये अशा एकूण वरळी, नायगाव या सगळ्या पट्ट्यामध्ये 207 बीडीडी चाळी आहेत। जवळपास 100 वर्ष या बीडीडी चाळींना आता पूर्ण होत आलेली आहेत आणि एकेकाळी म्हणजे अर्थात ब्रिटिशांच्या काळामध्ये कारागृह म्हणून या चाळींचा उपयोग होत होता आणि ब्रिटिशांची ही कारागृह नंतर आम्हा मुंबईकरांची घरं झालेली आपण पाहिलं। पण आता या चाळींची अक्षरशः जीर्णावस्था झालेली आहे। या सरकारनं पुनर्विकासाची घोषणा केलेली आहे। या पुनर्विकासाबद्दल लोकांना काय वाटतंय, बीडीडी चाळीतलं जगणं आणि जीवनमान हे नेमकं कसं असतं, या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करण्यासाठी वरळीच्या 24 नंबरच्या या बीडीडी चाळीत आलेलो आहोत। बीडीडी चाळी कशा वसलेल्या आहेत हे थोडंसं पाहिलं तर प्रत्येक इमारतीमध्ये 20 मजल्यावरती 20 खोल्या आणि अशा या 4 मजल्यांच्या बीडीडी चाळी आहेत आणि प्रत्येक इमारतीमध्ये साधारण 80 कुटुंब राहतात। 16,000 कुटुंब मुंबईतली 207 बीडीडी चाळीमध्ये आज राहत आहेत। जवळपास 100 वर्षाचा म्हणजे 1 शतकाचा इतिहास या बीडीडी चाळींनी प्रत्यक्ष अनुभवलाय। काय वाटतं मुंबईकरांना, विशेषतः बीडीडी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांना? मला वाटतं मावशी तुमच्यापासून सुरुवात करूयात। नाव सांगा तुमचं आणि कसं या बीडीडी चाळीमधलं एक प्रकारचं जगणं, काय तुमचे अनुभव आहेत? बीडीडी, माझं नाव शालन आनंदराव पवार। बीडीडी चाळीत मी आता 32 वर्ष झाली राहते। या चाळी आता म्हणजे पुनर्विकास करण्याच्या जरीत आहे, पडत आलेले आहेत संपूर्ण। आता 100 वर्ष त्या चाळीने होत आले। घाटकोपरची आता 40 वर्षाची असून ती पडली आहे। हे पुतं पण आम्ही जीव मुठीत घेऊन शनी राहतोय। हिचं हे करून देणार आहेत पुनर्विकास त्याचा, पण आता ते कधी देतील तेव्हा खरं बरं। पण म्हणजे 40 वर्षाची इमारत पडली तर म्हणून भीती वाटते। ही तर 100 वर्ष जाय होत आली त्यांना, मी केव्हा त्याचं हे होईल त्याचं सांगता येत नाही। कशी परिस्थिती असते पावसाळ्यामध्ये? काय पावसाळ्यामध्ये वरून सगळं गळतंय, सगळं सिलिंग संपूर्ण ते पडले निघतात त्याचे डवस पुन्हा संडासमध्ये पाण्याचं हे नाही प्रॉब्लेम, तिथं गळतं संडासमध्ये खाली बसलं की, घरात नाही गळतं सगळं, म्हणजे खिडक्या दारे हे असं म्हणजे सगळं हे झालेलं आहे, पावसाच्याने पडत आलेलं आहे, बाकीचं काय नाही। आता सरकारनं घोषणा केली आहे की चाळींचा पुनर्विकास करू, तुम्हाला नक्की छान वाटत असणार, गॅरंटी वाटते का? गॅरंटी आता ते जेव्हा आपल्या हातात मिळेल तेव्हा कर देतो म्हटलं, तेवढं 500चं स्क्वेअर फूट देणार म्हणून सांगितलंय त्यांनी। बरं, पण ते जेव्हा हे करते दिलं तर पुन्हा परत त्याने दुसरीकडे डेव्हलपमेंट नाही आम्हाला केलं पाहिजे, आम्हाला इथल्या इथंच हे करून आम्हाला दिलं पाहिजे। म्हणजे ट्रान्झिट कॅम्प तर नको, तिथं गेल्यानंतर त्या लवकर हे करत नाहीत, तिथंच ठेवतात, पुन्हा इकडे लक्षच देत नाहीत। त्यामुळे आम्हाला स्टँडर्ड कॅम्प नको, आम्हाला दिलं इथंच राहून। हे एक वास्तव आपण लक्षात घ्यायला हवं की म्हाडानं पुनर्विकास करताना ज्यांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये हलवलेलं आहे, साधारण 50 वर्ष म्हणजे अनेकांची जवळपास एक पिढी ट्रान्झिट कॅम्प मध्ये गेली, पण त्यांना हक्काची घरं मिळालेली नाहीत। बीडीडी वासियांना आश्वासन मिळालंय, पण गॅरंटी काय हा जो प्रश्न आहे तो या बीडीडी वासियांच्या मनामध्ये आज सुद्धा कायम आहे। काय तुमची भावना, काय तुम्ही पाहता? पुनर्विकास होणार आहे, खुश तर नक्की असाल, पण साई सिद्धीमुळे भीती पण वाटते। नाव सांगा आणि मुद्दा। माझं नाव पौर्णिमा राजाराम मेटमे। मी या बीडीडी चाळीत आता 16-17 वर्ष झालं राहते। पण इथे काय होतं, लास्ट माळ्यावरती असल्यामुळे ना लिकेजचा भरपूर प्रॉब्लेम होतो। झालं तर रूम लहान आहेत, 10x10च्या रूममध्ये कसं राहायचं, कसं दिवस काढतो ते आम्हालाच माहिती आहे। खूप त्रास होतो त्या रूममध्ये। शिवाय ड्युटीवरून आल्यानंतर त्या ड्युटीवाल्याला त्रास होतो, मुलांचा अभ्यासाचा प्रश्न येतो, मुलं अभ्यास करायला फौजदारला जातात, तो प्रॉब्लेम होतो आमचा। त्यासाठी लवकरात लवकर डेव्हलप होतं म्हणून सांगितलेलं आहे आम्हाला, म्हणजे आश्वासन दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल अभिनंदन करते मी की त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, परंतु आता ते होईल ह्याचं म्हणजे आम्हाला आता सध्या पण जरा धाकधूक लागलेली आहे बस।
होईल की नाही याची धाकधूक रहिवाशांच्या मनात आहे. अर्थातच बीडीडी चाळी पाहिल्या तर जवळपास खिडक्यांचे सांधे निखळलेले आहेत, जागोजागी बांबूचे टेकू लावलेले आहेत, तर त्याचबरोबर गळतं अनेक घरांमध्ये. हे प्रश्न तर नेहमीचेच झालेले आहेत. ताई, तुमचं नाव सांगा आणि काय म्हणजे आता पुनर्विकास होणार असं म्हटलंय, पण कधी होणार ही अर्थात गॅरंटी नाही. आता ते आम्ही पण तसं सांगू शकत नाही. आता ते जेव्हा आम्हाला देतील पुनर्विकास म्हणजे करून, तेव्हाच आम्ही कुठेतरी म्हणू की पुनर्विकास झाला आमचा. तोपर्यंत आम्ही पण तसं हे करू, फक्त आश्वासन दिले म्हणून आम्ही फक्त समाधानी आहोत, ह्याच्या पलीकडे काही नाही. जेव्हा आम्हाला खरोखरच ते पुनर्विकास होईल तेव्हा म्हणजे आम्हाला कुठेतरी मनामध्ये म्हणजे एक आनंद वाटेल. बरोबर. पण मग आता साई सिद्धी इमारत कोसळली त्यानंतर भीतीचं वातावरण होतं की ब्रिटिशांनी बांधलेल्या या ज्या जागा आहेत या तशा पक्क्या आहेत? म्हणजे काय परिस्थिती, काय घराघरात काय परिस्थिती? भीतीचं वातावरण म्हणजे तसं खूप भीतीचं वातावरणच आहे. आम्ही अगदी जीव मुठीत घेऊन जगतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण आज 40 वर्षाची बिल्डिंग पडते, मग ह्याला तर जवळजवळ 100 वर्ष पूर्ण व्हायला आलेत. आणि अगदी वरती जर लास्ट माळ्यावरती राहायची एवढी बेकार कंडिशन आहे ना की वरचं छप्पर कधी पडेल आणि कधी नाही ते सुद्धा सांगू शकत नाही. बाथरूमची तर सोय नाहीच नाही. आता खालचे तुम्ही ग्राउंड जरी पाहिलं तरी म्हणजे मुलांना खेळण्यासारखी म्हणून जागा तर नाहीच नाही. गटारे सगळे इकडून तिकडून, आणि वरचा तर एवढा प्रॉब्लेम आहे की आम्ही कसं जगतोय ते आम्हालाच माहिती. आता पुनर्विकासाचं समजल्यापासून आम्ही एक आनंदी आहोतच, पण आता आम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांचं पण अभिनंदन करेन की आम्ही त्यांनी आश्वासन दिलं. पण हा पोलिसांचा काय मुद्दा इथे? किती पोलीस लाईनीत म्हणजे आता राहतोय, तर एक त्यांनी आम्हाला आश्वासन दिले, म्हणजे सांगितलेलंच आहे की पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा सांगितलं होतं की 3 महिन्यात आम्ही म्हणजे पोलिसांची घरं नावावरती करू. आता जवळजवळ झाले 3 वर्ष, पण आता त्यांच्या एक म्हणजे त्यांनी आश्वासनच दिले की मी पोलिसांची घरं नाव, तर त्यांनी पुनर्विकासाच्या अगोदर एक आम्हाला आमच्या हक्काचं घर बहाल करावं एवढीच त्यांना आमची नम्रतेची विनंती. बरोबर आहे. पोलिसांची घरं जी आहेत ती नावावर झाली पाहिजेत ही तुमची मागणी आहे. पण तुम्ही जसं म्हणालात की अनेक ठिकाणी छप्पर कोसळल्याच्या घटना घडल्यात, अशा काही घटना तुम्ही पाहिल्यात? काय, कधी घडल्या होत्या किंवा काय त्याबद्दल सांगू शकाल? मी आहे ना हिंदुताई चंद्रकांत सूर्यवंशी. मी 22 मध्ये राहते लास्ट माळ्यावर. एवढं छप्पर गळतंय ना, संडासात सुद्धा बसायची सोय नाही बिलकुल. सगळं पूर्ण छत गळतंय खाली. आमच्या 20च्या 20 खोल्या आहे ना, एकदम पावसात ना सगळ्यांच्या खाली आहे ना अशी टोपं लावलेली असतात प्रत्येक बिल्डिंग मध्ये, असं घरामध्ये सगळ्या पूर्ण एवढी छत गळतात पूर्ण लास्ट माळ्याची. अजिबात म्हणजे राहायची सोय नाही. कुणाचे वरणाचे मधले पिलर पडलेले आहेत अंगावरती काय कायच्या. एवढी परिस्थिती खराब आहे लास्ट माळ्यांची. लवकर पुनर्विकास व्हावा आणि आम्हाला पण त्यात समावेश करून घ्यावा. आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेच आम्हाला देणार म्हणून त्यांचं पहिलं अभिनंदन करूया आणि प्रत्यक्ष देऊयात अशी अपेक्षा करूयात. बीडीडी चाळ ही खरं तर एक मुंबईकरांचं वैभव म्हणून त्याकडे पाहायला हवं. साधारण 100 वर्षांचा मुंबईचा इतिहास, मग गिरणी कामगारांचा संप असेल, बहुतांश गिरणी कामगार किंवा पोलिसांमध्ये काम करणारे पोलिसांचे कुटुंबीय हे या चाळीमध्ये राहतात. पण 40 वर्षापूर्वीची साई सिद्धी जर कोसळू शकते तर या तर 100 वर्षापूर्वीच्या चाळी आहेत. काय गॅरंटी इमारतींची संपलेली आहे, तिचा लवकर पुनर्विकास व्हावा अर्थातच ही बीडीडी वासियांची मागणी आहे. बोल मुंबई बोलमध्ये या मुद्द्यावर आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय आणि आता आपण बीडीडी चाळींमध्येच आलेलो आहोत. महिला वर्ग विशेषतः मोठ्या प्रमाणावर आपल्या सोबत आहे. मावशी, काय सांगाल तुम्ही? घाटकोपरची इमारत कोसळली आणि त्या निमित्तानं धोकादायक इमारतींची चर्चा सुरू झाली. बीडीडी चाळी 100 वर्ष झालेली आहेत. काय अनुभव आहेत तुमचे रोजच्या जगण्यातले, सांगा तुम्ही. नमस्कार, माझं नाव पुष्पा सुरेश सोरटे. 2 दिवसापूर्वी मी बीडीडी चाळ नंबर 77 रूम नंबर 21 मध्ये राहते. 2 दिवसापूर्वी वरून पूर्ण बारिश
मोकळी होऊन माझ्या पत्र्यावर पडली. पूर्ण चाळीतले 17 दरवाजे बाहेर आले की सोरट्यांच्या घरी काय झालं का वरून बिल्डिंग कोसळली. पूर्ण बोललेत वरून बाऱ्या पडतात, पत्रे पडतात, ह्याचा कोण विचार करणार. खाली मुलं बाळ असतात. हे 1-2 गेल्यानंतर सरकार काय आमच्याकडे लक्ष देणार. तरी माझी एक कळकळीची विनंती आहे सोरटे परिवारातर्फे की आपण पुनर्विकासासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा. हीच माझी लवकर पावलं उचलली पाहिजे. पाहिजेत. छप्पर कोसळण्याच्या घटना या बीडीडी चाळीमध्ये तशा पावसाळ्यामध्ये जणू रोजच्याच आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुमचे कसे अनुभव आहेत? माझं नाव सुनंदा पाटेकर. आता माझ्या महिलांनी तर सांगितलंय, पण आम्ही आता 70 सालापासून इथे राहतो. आता 12 वर्ष 2005 मध्ये आम्ही केस टाकली. 12 वर्ष पूर्ण झाले, पण आमच्या पाठीमागे कोण नव्हतं. पण आमचं हे नशीब, आम्ही नशिबवान सगळे पोलीसवाले किंवा महिला म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आले. ते मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर इथे आले, त्यांनी आश्वासन दिलं. त्याशिवाय राणे साहेब, परत दीपक पाटील, आम्हाला आधार कोणतंच नव्हतं. अडचण काय, पण मुद्दा काय तुमचा? मुद्दा काय म्हणजे आम्हाला ही घरं नावावर व्हावीत. 1970 पासून तुम्ही राहता इथे. बरोबर. पोलिसांची घरं नावावर व्हावीत. बरोबर आहे. ही घरं नावावर होण्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे बीडीडी चाळींची ही जी जमीन आहे ही त्या काळच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावर होती, जी आत्ताच्या सरकारनं महसूल विभागाच्या नावावर केलेली आहे. आणि कदाचित येणाऱ्या काळामध्ये मग इथल्या रहिवाशांना स्वतःची घरं मिळू शकतील. काय तुम्ही सांगाल, तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता पुनर्विकास हा मुद्दा तर झाला. पुनर्विकास सर आज सांगितल्याप्रमाणे LNTने पण सुद्धा असं दाखवलेलं आहे डिमांड. पण असं म्हणणं आहे की जर ह्यांनी ट्रान्झिट कॅम्प दिलं तर हा एवढा मोठा 93 एकरवरती प्रोजेक्ट आहे, पण एवढ्या लोकांना ते लोक कसं मॅनेजमेंट करतील, शिफ्ट कसे करतील. आणि काही कारणाचं असं आहे की जर शिफ्टमध्ये ट्रान्झिट कॅम्पमध्ये काही जणांना पाठवलेलं आहे, पण त्यांना अजून पण ट्रान्झिट कॅम्पमध्येच ठेवलेलं आहे, जेणेकरून तो असं म्हणजे ते तिथेच राहिलेले आहेत की आता मग एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवरती हे लोक कसं मॅनेज करतील. एवढे मोठे परिवार आहेत. बरोबर आहे. साधारण 16,500 कुटुंब आहेत. आधी जे लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेलेले आहेत त्यांना स्वतःची हक्काची घरं नाही मिळू शकली. त्यांची जवळपास एक पिढी ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेली. मग आम्हाला ही घरं कशी मिळतील, हा जो एक मनामधला प्रश्न आहे किंवा संशयाची भावना आहे किंवा एक सरकारबद्दल अविश्वासाची भावना आहे, ती भावना अर्थातच म्हाडावासियांच्या मनात आहे. ताई, तुमचे काय अनुभव आहेत तुम्ही सांगा. माझं नाव शालू शहाजी मोरे. मी राहते 71 मध्ये. घर एवढं गळतं की काय, खोली एवढी गळती, झोपायला जागा राहत नाही. रातभर पाणी काढावं लागतं, तरी पाऊस जेवढा पाणी पडतं तेवढं खालीच येतं. झोपायला जागा राहत नाही. आता बाऱ्या पडल्या तर कंप्लेंट दिली तर कुणी बाऱ्या बसवत नाही, कुणी डांबर टाकायचं आलं तर डांबर टाकीत नाही. मग कसं राहायचं आणि कसं काय करायचं. एक दिवस एवढा दफला वरनं पडला, मी आंघोळ करत होते, बाहेरला बायका धावून आल्या, काय झालं मोरे बाई म्हणलं, काय वरनं पडलं म्हणलं. तर माझ्याहून दफला इकडं पडला, एक पल्ला शिक्यात आपला कांद्याच्या आणि एक पुढे पल्ला हा समोर पडला. तेवढ्या बायका जात म्हणलं जाऊ द्या म्हणलं, पडू द्या म्हणलं, घ्याईल म्हणलं बनवून म्हणलं. मग कसं राहायचं इथं, कसं नाही बघा. बरोबर आहे. कोणतीही घटना घडली की आश्वासनांची खैरात तर होते, पण मग असं प्रत्यक्ष जगावं लागत असताना का बरं याकडे गांभीर्यानं बघितलं जात नाही, हा मुद्दा आहे. तुमच्या काय अपेक्षा आहेत नेमक्या? पुनर्विकास जो आहे तो तातडीनं व्हावा, त्याचबरोबर म्हाडानं संक्रमण शिबिरात पाठवलं तर गॅरंटी काय की स्वतःचं घर मिळणार आहे, ही अविश्वासाची भावना आहेच. नमस्कार, माझं नाव दीपक पाटील. मी बीडीडी चाळ क्रमांक 76 मध्ये राहतो. गेले कित्येक वर्ष, 96 वर्षाचा इतिहास आपण जसं सांगितलेला आहे. मला एवढंच सांगायचं की ब्रिटिशांच्या बांधीवर आमचा विश्वास आहे म्हणून अजूनपर्यंत हे टिकलंय. अजूनही काही लोकांना वाटतं की अजून 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 100 वर्ष पूर्ण व्हायला बाकी आहेत. पण मला म्हणायचं की 56च्या बिल्डिंगमध्ये जसं एका सिलेंडरचा स्फोट झाला आणि एक बिल्डिंग थोडीशी एक साईड पूर्ण खाली आली, ती वस्तुस्थिती आम्ही बघितली होती. आजची वस्तुस्थिती बघितलं तर लासमाळ्यावर अतिशय पाणी जातंय, सर्व हे करतंय. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी चांगला प्रस्ताव आणून 500 चौरस फुटाचं 2 BHKचं घर या ठिकाणी देत आहेत. पण त्याबरोबर काही लोक अपप्रचार करायला सुद्धा सुरू झालेले आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही प्रत्येक मिटिंगला तिथे उपस्थित असतो. बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटमध्ये 500 चौरस फुटाचं घर ट्रान्झिट आम्हाला बीडीडी चाळीमध्ये ह्याच ठिकाणी देणार आहेत. आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे 3 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट, 7 वर्षांमध्ये सरकार हा प्रोजेक्ट पूर्ण करणार आहे. 3 वर्षाची ही माहिती नाहीये. तुमच्या काय सगळ्या प्रतिक्रिया आहेत, काय अनुभव तुम्ही सांगू शकणार? आता हा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आत्ताची घाटकोपरची जी घटना घडली ती त्याला कारण आहे की खालचं जे कन्स्ट्रक्शन आहे जे तुटलेलं, त्याच्यामुळे ती संपूर्ण इमारत खाली आली. तशा प्रकारचा धोका ह्या बीडीडी चाळीमध्ये सध्या तरी नाही आहे, कारण कमर्शियलचे गाळे आपल्याकडे खाली नाही आहे आणि ब्रिटिशांचं बांधकाम असल्यामुळे तेवढा तरी अजून
परंतु जी वाढीव बांधकामं केलेली आहेत रहिवाशांनी स्वतःहून जी काही बांधकामं केलेली आहेत त्याच्यामुळे थोडासे धोका निर्माण झालेला आहे। तरी देखील आज शासनाने एक चांगलं पाऊल उचलून आपला हा पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि ज्याची सुरुवात आज दिलाय रोड, नायगाव व इतर परिसरातून झालेली आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद सर्व रहिवाशांनी दिलेला आहे। कारण आज सर्वांची मानसिकता एक झालेली आहे। कारण आज आम्ही तिसरी पिढी बघतोय, आज गेल्या 60 बीडीडी चाळीतली तिसरी नंबर मध्ये, मी 11 नंबर मध्ये राहतोय। आमची आज गेली 40-50 वर्ष आम्ही त्या एका एवढ्याशा खोलीमध्ये आम्ही 3 भावंड सगळं आम्ही संसार बघितलेला आहे। त्याच्यामुळे गेली 25 वर्ष आम्ही ऐकतोय पुनर्विकास होणार, पुनर्बांधणी होणार आणि आताची पिढी जी आहे, यंग जनरेशन आहे, ते कंटाळलेलं आहे। त्यांना कुठेतरी आता हे हवं आहे। कारण मुंबईतल्या मोक्याची ठिकाणी हवं असताना त्याची गॅरंटी पण हवी आहे। हो सर, आणि आम्हाला थोडासा विश्वास आहे कारण ज्या पद्धतीने मागचा अनुभव बघता म्हणजे आता जे ट्रान्झिट कॅम्प मध्ये जे इतर रहिवाशांचं मुंबईमध्ये झालेलं आहे त्याबद्दल आणि त्याचा अनुभव बघता काही नियमामध्ये बदल करून शासनाने तसे धोके होऊ नये आणि त्या पद्धतीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काही नियम बदल करून आता एक चांगला एक प्रोजेक्ट आपल्या सर्व रहिवाशांच्या आशादायी आहात तुम्ही आणि आशा करतो की सरकार इतर प्रोजेक्ट प्रमाणे न होता हा प्रोजेक्ट पूर्ण व्हावा। पण अर्थातच बीडीडी चाळी जुन्या झालेल्या आहेत, साधारण 100 वर्ष ही आता पूर्ण होणार आहेत आणि असं असताना या चाळींची अवस्था तर पाहतोच आहे। खिडक्या निखळलेल्या आहेत, गळके पाईपलाईन्स आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात, इमारतींची छप्पर जी आहे ती अनेक वेळा पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत। जर 40 वर्षाची इमारत पडू शकते तर 100 वर्षाची का नाही, ही भावना सुद्धा या लोकांच्या मनात आहे। पण त्याचबरोबर अर्थात म्हाडानं ज्याप्रमाणे इतरांना संक्रमण शिबिरात पाठवलं आणि ते पुन्हा कधीही आपल्या घरी येऊ शकले नाही अशी शेकडो उदाहरणं आपल्या समोर आहे। अशी अवस्था आपली होऊ नये, एक खरोखर आपलं जे स्वप्नातलं घर आहे 500 चौरस फुटाचं ते आपल्याला मिळावं, हीच भावना अर्थातच या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे। 16,500 कुटुंब ही बीडीडी चाळीत राहतात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता व्हावी, त्यांना ज्या घराची आशा आहे ते घर लवकर मिळावं हीच अपेक्षा या बीडीडी वासियांनी व्यक्त केली। बोल मुंबई बोल मध्ये आपण इथेच थांबूयात, पहा फक्त IBN लोकमत।